नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही जर हरभरा किंवा मका असं पेरणी करत असाल किंवा तुम्ही ते लावत असणार, तर मित्रांनो त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आता टोचन यंत्र, लक्षात घ्या, हे यंत्र तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे, 100% अनुदानावर मिळणार आहे। तर यासाठी तुम्हाला महा डीबीटी या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हे टोचन यंत्र हे तुम्हाला अप्लाय करायचंय। तर ते कसे अप्लाय करायचे, आपल्याला कोणत्या पद्धतीने ते मिळणार आहे, ऑनलाईन पद्धत कशी आहे, याची ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करा। आपले सर्व गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर चला मित्रांनो, आपण टोचन यंत्र कसे ऑनलाईन अप्लाय करू शकतो याचा व्हिडिओ आपण पाहूया। चला स्क्रीनकडे वळूयात। मित्रांनो, स्क्रीनवर आल्यानंतर सर्च बार मध्ये ॲग्री लॉग इन सर्च करा, एंटर द्या। पहिली वेबसाईट येईल ॲग्री लॉग इन महा डीबीटी, याला क्लिक करा। क्लिक केलं, दोन पॉपअप येतील, यांना ओके करा, दोघं पॉपअपला ओके करून आपल्याला इथं शेतकरी आय डी प्रविष्ट करायचा आहे, म्हणजे शेतकरी फार्मर आय डी नंबर असतो तो प्रविष्ट करायचा आहे। तो टाकून झाल्यानंतर खाली OTP पाठवायला क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर लाईव्ह डेमो दाखवतोय, नीट पहा, सेम प्रोसेस करा। हे बघा OTP गेला, हे बघा OTP इश्यू ते पाठवला गेला। आता तो OTP येतो आधार नंबर लिंकला, तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकून झाल्यानंतर OTP तपासायला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर त्या शेतकरीची प्रोफाईल ओपन होणार आहे। हे बघा, समोर पूर्ण प्रोफाईल ओपन होईल। राईट साईडला घटकातील अर्ज करायला क्लिक करा। इकडे परत तुम्हाला बाबी निवडामध्ये क्लिक करायचं आहे आणि इथं ऑप्शन आहेत शिरपूर, तुमचं गाव शहर येऊन जाईल ऑटोमॅटिक। त्यानंतर तुम्हाला कृषी यंत्र अवजार हे सिलेक्ट करायचं आहे आणि या तपशील ऑप्शनमध्ये मनुष्यचलित अवजारांमध्ये तुम्हाला टोचन यंत्र ऑप्शन येईल। हे बघा वरती, हे बघा टोचन यंत्र, याला क्लिक करायचं आहे। ते क्लिक करून झाल्यानंतर खाली संमती द्या याला क्लिक करायचं आहे। मी पूर्व संमती देतोय, असं क्लिक करा आणि जतन करा याला क्लिक करायचं आहे आणि येस बटनाला क्लिक करा। करून झालं, खाली बघा ऑप्शन आला, पुन्हा आपल्याला घटकातील अर्ज करा याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक करून झाल्यानंतर वरती अर्ज सादर करा याला क्लिक करा, याला ओके करा आणि या ठिकाणी पहा ऑप्शनला क्लिक करून तो अर्ज आपल्याला इथं दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला आता चलन पे करायचं आहे, पेमेंट भरायची आपल्याला। क्लिक केलं, आता मेक पेमेंटला क्लिक करायचं आहे। त्यानंतर IMPS ला क्लिक करा आणि सर्व ऑप्शन टिक करा आणि UPI म्हणजेच आपल्याला बारकोडने आपण स्कॅन करून आपण पेमेंट करणार आहोत। हे बघा शो QR म्हणायचा, हे बारकोडला स्कॅन करून आपण तेवढी पेमेंट आपल्या फोनपे गुगल पेद्वारे करू शकतो। मी सर्व प्रोसेस पूर्ण करून देतो आणि पेमेंट देखील करतो। झालं पेमेंट, एका डन, आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे। हे बघा रिसिप्ट सक्सेसफुलची, ओके करा। ओके करून झाल्यानंतर परत खाली या घटक इतिहास पहा याला क्लिक करा। याला क्लिक करून झाल्यानंतर ऑप्शन राहील तुमच्या खाली बघा लागू केलेले घटक, याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करून झाल्यानंतर खाली आपला जो अर्ज केलेला आहे तो तिथं दिसणार आहे आणि यामधून आपल्याला फीची पावती आणि ऑप्शन पावती दोघं यांना आपण कस्टमरला द्यायचे आहेत। अशा प्रकारे टोचन यंत्राला आपण घरी बसल्या अप्लाय करू शकतो। असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।